and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे We Learn English Lesson 71. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 71. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा पाठ, म्हणजे आज तुम्हाला जास्त बोलण्याची संधी मिळणार. मागच्या 2 पाठात तुम्ही भूतकाळातली खूप वाक्य ऐकलीत. आज तशीच वाक्य तुम्ही बोलायची आहेत. भूतकाळातल्या वाक्यांचा सराव करण्यासाठी आज आपण जरा गंमत करणार आहोत. थापा मारणारी काही मुलं तुमच्या ओळखीत नक्कीच असतील, नाही का? मी 15 लाडू खाल्ले, मी 50 किलोमीटर चालत गेले, अशा गमतीशीर थापा मारतात ही मुलं. मग आज अशाच काही थापा ऐका आणि मग ती वाक्य इंग्रजीत म्हणायचा प्रयत्न करा. म्हणजे कसं ते बघा. घंटा ऐकून उभं राहिलेल्या एका मुलाला मेघा एक थाप सांगेल, जसं काल मी 25 केळी खाल्ली. काल मी 25 केळी खाल्ली. मग उभं असलेल्या मुलांनी हेच वाक्य इंग्रजीत म्हणायचं. Yesterday I ate 25 bananas. आलं ना लक्षात? चला पुढचं वाक्य ऐकायला टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय. तयार? वाक्य नीट ऐक आणि मग इंग्रजीत म्हण. गेल्या रविवारी मला 200 हत्ती दिसले. गेल्या रविवारी मला 200 हत्ती दिसले. Last Sunday I saw 200 elephants. असं म्हणालात का? आता दुसरं मूल. आता हे पुढचं वाक्य ऐक. नक्कीच काहीतरी मोठी थाप असेल. ऐक आणि मग इंग्रजीत सांग. आज सकाळी मी 10 कप चहा प्यायले. आज सकाळी मी 10 कप चहा प्यायले. बरोबर म्हणता आलं का? This morning I drank 10 cups of tea. Very good. आता यापुढे पटपट वेगवेगळ्या मुलांनी घंटा वाजली की उभं राहायचंय. मराठी वाक्य ऐकायचं आणि इंग्रजीत म्हणायचं. राधा 6 सायकलींवर बसली. राधा 6 सायकलींवर बसली. अरे वा, ही राधा फारच हुशार दिसतीये. राधा sat on 6 cycles. बरं, आता पुढचं मूल. वाक्य ऐक आणि इंग्रजीत सांग. मोत्यानं गाणं गायलं. मोत्यानं गाणं गायलं. मोत्या sang a song. असं भूतकाळातलं वाक्य म्हणायचं बरं का? आता दुसरं कोणतरी. माझ्या वडिलांनी 50 विमानं विकत घेतली. माझ्या वडिलांनी 50 विमानं विकत घेतली.
My father bought 50 aeroplanes. बरोबर. आता दुसरं मूल. मराठी वाक्य ऐकायचं आणि मग इंग्रजीत म्हणायचं. सविताजवळ 100 मोर होते. सविताजवळ 100 मोर होते. Savita had 100 peacocks. बरोबर म्हणालात का? व्हेरी गुड. मज्जा आली का? पण आता मात्र थापा बंद हं. आता आपण जरा वेगळा सराव करूया. तुमच्या घरी तुमची आई कितीतरी कामं करत असते. आज आपण त्याबद्दलच इंग्रजीत बोलूया. प्रत्येकाने आपल्या आईने काल काय काम केलं ते सांगायचं. चला तर मग, आधी कोण उभं राहतंय? आईनी काल काय काम केलं ह्याबद्दल भूतकाळातलं वाक्य सांगायचे. तयार? माय मदर मेड टी असं कोणतंही वाक्य सांग. आता दुसरं कोणतरी. आईनी काल काय काम केलं त्याबद्दल एक वाक्य इंग्रजीत सांगायचे. वाक्य भूतकाळातलं असणार आहे हो. सांगितलं का? माय मदर कुक्ड द डिनर किंवा My mother washed the clothes. अशी कितीतरी वाक्य सांगता येतील. पुढे कोण सांगेल? सुरू कर. एक जण तयार? सांग पाहू इंग्रजीत. काल आईनी काय काम केलं? व्हेरी गुड. आता पुढच्या मुलांनी 2 वाक्य सांगायची. म्हणजे आईनी काल केलेली 2 कामं सांगायची. कर सुरू. व्हेरी गुड. पाठ संपल्यावर टीचर सराव घेतीलच. आता आधी शिकलेल्या एका गाण्याचा पुन्हा सराव करूया. 10 green bottles standing on the wall. 10 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 6 green bottles standing on the wall. बाटल्यांचं गाणं आठवतंय ना तुम्हाला? आज रंजना आणि संतोष ते गाणं शिकणार आहेत. त्यांच्याबरोबर तुम्हीही शिका. आधी पहिल्या कडव्याचे शब्द नीट ऐका आणि रंजना संतोष बरोबर तुम्हीही म्हणा. नीट लक्ष देऊन ऐका
आणि मग म्हणा. 10 green bottles standing on the wall. 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 And if one green bottle should accidentally fall, And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. there'll be 9 green bottles standing on the wall. आता रंजना आणि संतोष बरोबर तुम्हीही गाणं म्हणा. 10 green bottles standing on the wall. 10 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 6 green bottles standing on the wall. मजा आली का? आता यानंतर तुम्ही उरलेल्या कडव्यांचा सराव करू शकता. पण आता कार्यक्रम संपण्यापूर्वी शेवटचं कडवं एकदा एकत्र म्हणूया. सुरुवातीची ओळ आहे 1 ग्रीन बॉटल स्टँडिंग ऑन द वॉल. चला तर मग शेवटचं कडवं एकत्र म्हणूया. 1 green bottle standing on the wall. 1 green bottle standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be no green bottles standing on the wall. बरं, आता आपली वेळ संपत आली आहे. पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. इतर मुलांनीही सांगायचं की आईने काल कोणती कामं केली. आणि एक सांगायचं राहिलंच हं, पाठ क्रमांक 72 ते 81 ह्या विशेष सराव पाठांमध्ये तुम्हाला भरपूर सराव करायला मिळणार आहे. तेव्हा हे पाठ चुकवू नका हं. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.